बीडमधल्या मस्साजोग गावातलं अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आलंय। संतोष देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोग ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे 7 मागण्या केल्या होत्या। त्यापैकी एक मागणी मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली आहे। आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहणार आहेत। निकमांच्या नियुक्तीनंतर त्याचे काय पडसाद उमटलेत पाहूयात। उज्ज्वल निकम आता कोर्टात उभे राहणार आहेत ते संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी। संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करून ही माहिती दिली। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे 7 मागण्या केल्या होत्या। उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी आता मान्य करण्यात आली आहे। सध्या या 7 मागण्यांसाठी मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। आता हे आंदोलन स्थगित करावं अशी विनंती उज्ज्वल निकम यांनी केली। मत्स्याजोगचे ग्रामस्थ यांनी गेल्या काही दिवसापासून सतत मागणी करत होते। त्याचप्रमाणे त्यांनी काल देखील अन्नत्यागाचा उपोषण सुरू केलेलं आहे। हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो आणि आपल्या माध्यमातून मत्स्याजोगच्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करेल की आपण उपोषण हे सोडावं। याला कारण असं आहे की या देशात कायदा आणि न्याय हे सर्वोच्च आहेत आणि त्यामुळे आपण असं कुठलंही कृत्य करू नये जेणेकरून आपल्या तब्येतीला याला हे त्रास होईल। नाही, हे जे सगळं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याच्यामध्ये याचा जास्तीचा फायदा होऊ शकतो आणि आता लवकरच चार्जशीट दाखल होणार आहे। त्यात पण त्यांचा महत्वाचा रोल राहील। जे SIT अधिकारी आहेत किंवा CIDचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्यांना काम करता येईल। मग त्याच आमचा पण तोच उद्देश आहे की हे जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्या आणि त्यांना फाशीच झाली पाहिजे। या न्यायासाठी गावकऱ्यांनी आणि सगळ्यांनी ही मागणी धरून ठेवली होती। आज मागणी पूर्ण झाली आहे, तर त्यावर आमचं भूमिका एकच आहे की आरोपींना फाशी झाली पाहिजे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही या निर्णयाचं स्वागत केलंय। स्वर्गीय संतोष देशमुखांचा परिवार असेल, मस्साजोगचे सर्व ग्रामस्थ असतील किंवा तिथले आमचे लोकप्रतिनिधी माननीय सुरेश अण्णा धस असतील, या सगळ्यांनीच वेळोवेळी माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केली होती की या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून तिथं माननीय ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांना नियुक्त करावं सरकारनं आणि त्याप्रमाणे राज्य सरकारनं माननीय उज्ज्वल निकम साहेबांची विशेष सरकारी वकील म्हणून या गुन्ह्याच्या तपासकामी आणि या खटल्याकामी नियुक्ती केलेली आहे। त्यामुळे या गुन्ह्यामध्ये सुद्धा जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक त्यांना शिक्षा व्हावी यासाठी माननीय उज्ज्वल निकम साहेबांचा निश्चितपणानं फार मोठी मदत या गुन्ह्याच्या कामामध्ये होईल। 2-3 महत्वाचे प्रश्न आहेत। एक तर काहीतरी निर्णय सरकारने घेतला याचा अर्थातच मी स्वागत करीन, पण जो 7वा आरोपी आहे, जो खुनी आहे, तो गायब आहे की आम्हालाही सहकार्य करायची आमची पूर्ण तयारी आहे। आम्हाला ह्याच्यात कुठलंही राजकारण आणायचं नाही। बीडमधल्या दोन्ही कुटुंब आणि परभणीचं कुटुंब या 3 कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे। उज्ज्वल निकम यांचे चिरंजीव जे आहेत त्यांनी धनंजय मुंडे यांचं बेल ऍप्लिकेशन फाईट केलं होतं, तर खरं न्यायाच्या भाषेत त्यांना ही केस घेता येत नाही, त्यांना रिक्यूज करावं लागतं। पण धनंजय देशमुख आणि देशमुख कुटुंब यांचा प्रचंड विश्वास उज्ज्वल निकम यांच्यावर आहे आणि खरं बघायला गेलं तर उज्ज्वल निकम यांची क्रेडिबिलिटीवर आपण कोणीच शंका घेऊ शकत नाही आणि मला असं वाटतं ते अतिशय मुद्देसूद मांडतात आणि न्याय देण्याचा प्रयत्न ते नक्की करतील असं मला देखील वाटत होतं। पण मला असं वाटतं माझ्या मागण्यापेक्षा धनंजय देशमुखांना काय हवं, त्या कुटुंबाला काय हवं हे जास्त महत्वाचं होतं। संतोष देशमुख हत्येप्रकरणी एक मागणी मान्य झाली असली तरी मस्साजोग ग्रामस्थांच्या 6 मागण्या अजून अपूर्ण आहेत। केसचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करा। फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करा। खटला जलदगती न्यायालयात चालवा। वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले, पोलीस हवालदार दिलीप गित्ते, गोरख आणि दत्ता बिक्कड यांचे CDR तपासून त्यांना सहआरोपी करा। आरोपींना पळून जायला मदत करणारे वायबसे दाम्पत्य,
बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे यांची चौकशी करून 6 आरोपी करा. संतोष देशमुख यांचा मृतदेह केज रुग्णालयात नेण्याऐवजी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी कोणाच्या सांगण्यावरून कळमकडे वळवला याची चौकशी व्हावी अशा मागण्या करण्यात आल्या. सरकारनं या मागण्या गांभीर्यानं घेतल्या, पण सर्वात आधी गेल्या 2.5 महिन्यांपासून फरार असलेल्या कृष्णा आंधळेला अटक व्हायला हवी. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.